हे गाईज सो बऱ्यात ना तुम्ही तर आज बघा मी पूर्ण रेडी झाली आहे आणि आम्ही चाललो आहोत माझ्या बहिणीच्या घरी। तिकडे तिची सत्यनारायणची पूजा ठेवलेली आहे। जसं तुम्हाला माहिती असेल नवीन लग्न झालं की नवीन जोड्याची सत्यनारायणची पूजा ठेवतात। सो आम्ही सर्व रेडी झालेत। मी तर झालेलीच आहे, माझ्या बहिणी त्यांनी रेडी होते त्यांच्यासाठी मी थांबलेली आहे। सो आम्ही आता जाणार आहे तिकडून त्यांच्या घरी आणि मग मी तुम्हाला दाखवते की ॲक्च्युअली पूजा कशी होते। सो चलो बाय बाय। तर गाइस आज परत मी टकीचा मेकअप केलेला आहे, तर तुम्ही आज परत कमेंटमध्ये सांगा की टकी कशी दिसतीये। माझा मेकअप मीच केलाय, तर माझंही सांगा की मी कशी दिसते। बाय। तर आज आम्ही चाललो आहे फिराय। तर ही बघा हिने लहान लेकरावानी कपडे घेतलेत, तर ते हिला लय खूप आवडलेले। तर गाइस हा माझा पूर्ण ड्रेस आहे। तर हा मला ड्रेस म्हणजे बघताच आवडलेला आणि हा मला हा माझा पूर्ण ड्रेस आहे आणि हा ड्रेस मला म्हणजे माझ्या बहिणीच्या सासरवाडी म्हणजे तिकडून घेतलेला आहे ॲज अ मी कलवरी माझ्या बहिणीची। तर गाइस हा मी आज माझा पूर्ण ड्रेस घातलेला आहे आणि हा मला ड्रेस कलवरीचा ड्रेस आहे हा माझा। म्हणजे मी माझ्या बहिणीसोबत गेलते ना, तर आमच्या ते कसं असतं की जी नवरीसोबत येते ॲज अ कलवरी तिला नवीन कपडे घेतले जातात। सो माझ्या या ड्रेससोबत एक बॅग पण आहे, ती मी तुम्हाला दाखवते। तर ही बॅग आहे। तर ती म्हणते की तुला असा ड्रेस का आवडला, छोट्या बाळासारखी तू ही म्हणजे ड्रेस घेतलाय त्याच्यासोबत बॅग। तर मला चिडवते ही घेतल्यापासून, तिने ड्रेस बघितल्यापासून की तुला हा लेकराचा ड्रेस घेतलाय। क्या बोला तूने? पागल आहे वो गाइस। माझी बहीण आणि माझी मम्मी पुढे आले होते कारण माझ्या बहिणीला सत्यनारायणच्या पूजेला बसायचं होतं, म्हणून मी माझ्या मामींसोबत मागून आलते। या सत्यनारायणच्या पूजेला पूर्ण 4 ते 5 तास लागले आणि तवर माझ्या बहीण आणि दाजी पूजेसाठी बसले होते। सत्यनारायणच्या पूजेला माझी फ्रेंड दीपाली ही आली होती। सफरचंद होता। पूर्ण 4 तासानंतर पूजा संपली आणि आम्ही आलो दर्शन घेण्यासाठी। दर्शनच्या अगोदरच इकडे आमचा डान्स सुरू झाला। नाचा की बाहेर नाचायचं त्यांना। अरे बापरे, अरे बापरे। हिना आता हसायली, आम्ही जाताना रडली ना बघा गाईस तुम्ही। नाच आता दिसताल तुम्ही। व्हिडिओ गाणं बोल दीपाली तू। हे ना काय माझ्या एवढ्या लवकर मागू तुझं कशाला मागेल तिला? लवकर लवकर होती म्हणे ती तेवढं। हे पैसे उचलतेच वाय चोर पाहिजे। हो एवढंच चालू
डान्स करून एन्जॉय करून आता आम्ही बसलो सर्व जेवण्यासाठी. परत बोल. जेवणासाठी पुरी भाजी आणि बुंदी मस्त जेवण होतं. नाव घ्या नाव घ्या नाव घ्या. हा लेडीज मस्त घे. समुद्रकिनारी ताज हॉटेलची सावली, समुद्रकिनारी ताज हॉटेलची सावली, संतोष रावांना जन्म देणारी धन्यतेच मावली. आता दाजींची बारी. घ्या घ्या घ्या. ए थांब थांब. हिंदू आमचा नाही ऐकलं. नवीन नवीन नवीन. हा दुसरं. जिम करणारी बायको भेटली, डाएटचं आता टेन्शन भेटलं. आम्ही खायला प्रोटीन आणि पनीर, बाकीच्याने खावं भाकरी आणि पीठ. अगं बास राव दे. ही माझी आत्या आहे आणि तेही आमच्या सोबत सत्यनारायणच्या पूजेला आले होते. ए माऊ माऊ राहिले ना. आणि त्या मामी कुठे येतात? मामी कोण? अजून 2 मामी होते ना. हे माझे काकू आहेत आणि हे आमच्या सोबत आले होते. पूर्ण कार्यक्रम पार पाडून आम्ही निघालो होतो घरी. त्या अगोदर माझ्या बहिणीच्या सासूने आत्या काकू माझी मम्मी आणि मावशी यांना बोलवून साड्यांचा आयर करून हळद कुंकू लावून मग आम्हाला घरी वाटा लावला. बहिणीची पोरगी आहे. नको येऊ नको येऊ. चाललो आम्ही हिला सोडून आता. बाय बाय. बस खाली बस पुन्हा यायचं परत. हिला बाय बाय बोलून आता आम्ही निघालो घरी. सो ही पूर्ण रडायच्या मूड मध्ये आली आहे आणि ही टकी तिला अनेक चिडवत आहे कारण ती रडून राहिली. 2 दिवस अगोदर या दोघांचे भांडणं झालते म्हणून आता यांची बघा कशी गंमत चालली आहे. बसा. हो लय वैताग दिलाय हिनं. गाईज आम्ही दोघी येऊन रिक्षात बसलो पण घरी जायची तयारी. हिला लय त्रास व्हायलाय बघा गाईज. आम्ही रोज अगं बाई दीपा तिच्यान जास्त हिलाच रडू घ्यायली. रोज भांडत होतो पण. दाजी दिसा दाजी दाजी नाही बाय चकुले द्या बाय. हो दाजी पकड द्या इकडं. पचका काय चकुले. ओ दाजी दीपाचा पचका दाजी. अगं बाय. ओ दाजी बाय. अरे पॉकेट ठेवलं खिशात. दाजी द्या. दीपाचा पचका झाला बाई. तुम्ही कुठे यायला? गाईस चाललो आम्ही घरी. गाईस आम्ही चाललो. बाय 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 बाय. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. सो असं काही आजचा छोटासा व्लॉग होता. सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो तब तक के लिए बाय बाय. भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. खूप एन्जॉय केलं आजच्या व्लॉगमध्ये.